दर्यापूर येथे भाजप किसान मोर्चाचे नेते बाळासाहेब वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह विविध पक्षांची नेते मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अकोल्याचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे, आमदार रवी राणा, आमदार प्रकाश पाटील भारसाकडे, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, आमदार रणजित सावरकर यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला पाहायला मिळाली। या दरम्यान रवी राणा यांनी बोलताना म्हटले की जेव्हा नवनीत राणा ह्या काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंब्यावर अमरावती लोकसभेकरिता उभ्या होत्या तेव्हा त्यांना निवडून आणले व आता भाजपवर उभ्या होत्या तर त्यांना पाडून टाकले, असा खळबळजनक दावा रवी राणा यांनी केला व ज्यांनी नवनीत राणा यांना मत दिले मी त्यांचे सुद्धा आभार मानतो व ज्यांनी नाही दिले त्यांचे सुद्धा आभार मानतो व अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरिता नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना सुद्धा पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। कारण की मला आठवते जेव्हा काँग्रेसचा एनसीपीचा पाठिंबा घेतला तेव्हा काँग्रेस एनसीपीच्या लोकांनी खूप काम करून नवनीत राणा निवडून आले। आता भाजपवर कोण सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्या पक्षाचे धन्यवाद। कारण राजकारणामध्ये जेव्हा लढाई लढतो तेव्हा मेहनत करणं आपलं काम असते, प्रामाणिकता ठेवणं आपलं काम असते आणि यश मिळणं किंवा नाही मिळणं हे सगळं जनता जनार्दनाला सोडून द्यावं। म्हणून या यशाला सुद्धा पकडून शिकलं पाहिजे आणि पराभवालाही पकडून शिकलं पाहिजे। म्हणून मी नवीन आमदार खासदार झाले बळवंत वानखडे यांनी शुभेच्छा देतो की जिल्ह्याचा विकास करा, जिथे आमची गरज पडते जिल्ह्याचा विकास। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।